गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। जैन बोर्डिंगच्या जागेच्या प्रकरणावरून महायुतीत उडालाय वादाचा भडका। पुण्यामध्ये जैन बोर्डिंगच्या जागेच्या प्रकरणावरून महायुतीत वादाचा भडका उडालाय। तत्तच सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांचं मोहोळ उठवलंय। तर मुरलीधर मोहोळ यांचा GBB प्रकल्पाची जाहिरात करणारा व्हिडिओ पोस्ट करून धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर निशाणा साधलाय। एवढंच नव्हे तर भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात संघर्ष सुरू असल्याचं सांगत धंगेकरांनी मोहोळांवर निशाणा साधलाय। दुसरीकडे एक व्यक्ती पुण्याची राजकीय संस्कृती संपवत असल्याचा पलटवार मुरलीधर मोहोळांनी केलाय। एवढंच नव्हे तर मोहोळांनीही धंगेकरांनी कपड्याची जाहिरात केल्याचा व्हिडिओचा संदर्भ देत हल्लाबोल केलाय। एका बाजूला धंगेकर विरुद्ध मोहोळ वाद पेटला असताना या वादात संजय राऊतांनी उडी घेतलीय। धंगेकर हे फक्त मोहरा असून सूत्र हलवणारा महायुतीतील नेताच असल्याचं वक्तव्य केलंय। तर जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांच्या फैरीने घायल झालेल्या मुरलीधर मोहोळांनी मात्र राऊतांचा दावा झिडकारून लावलाय। खरं तर पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची 3000 कोटीची जमीन गोखले बिल्डरला 300 कोटींना विकल्याचं समोर आलंय। त्यानंतर धंगेकरांनी मोहोळांविरोधात मोहीमच उघडली आहे। मात्र धंगेकर विरुद्ध मोहोळ आवाज आत्ताचा नाही तर जुनाच आहे। पुणे महापालिकेत धंगेकर काँग्रेसचे नगरसेवक तर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात संघर्ष होता। पुणे धंगेकर कसबा पेठेच्या पोटनिवडणुकीत मैदानात उतरले त्यावेळी मोहोळांनी रवींद्र धंगेकरांना पाडण्यासाठी मोठी ताकद लावली होती। तर पुढे लोकसभा निवडणुकीतही मुरलीधर मोहोळांनी धंगेकरांचा पराभव केला। एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीतही मोहोळांच्या नेतृत्वात हेमंत रासणेंनी रवींद्र धंगेकरांना पराभूत केलं। त्यामुळे आता महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे। त्याआधीच धंगेकरांनी आरोपांची लढ पेटवून दिली आहे। दरम्यान पुण्यात स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला डॅमेज करून धंगेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेणार की पुन्हा नवी वाट चोखाळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।